संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। डोंबाऱ्याचा खेळ बघणारे व देणारे हातही कमी झाले असून उदरनिर्वाहासाठी कोवळ्या जीवांना कराव्या लागतात जीव घेण्या कसरती। हे दृश्य आपणाला शहरातील गर्दीच्या ठिकाणाच्या चौकात आपणास नक्की पाहायला मिळतं। महाराष्ट्रातील एक भटकी जमात यांना दांडेवाले, कबूतरवाले, खेळकरी, डोंबारी, कोल्हाटी इत्यादी नावाने ओळखलं जातं। ही मंडळी खेड्यातील गावांच्या बाहेर व शहरात फुटपाथवर चटायाच्या झोपड्यात राहतात। ही मंडळी श्री शंकर व श्री मारुतीची भक्ती करतात। जन्माचे गाव नाही, घराचा पत्ता नाही, कुणाचा आधार नाही व शासनाचे अधिकृत आधार कार्डही नाही, रहिवाशी नाही, शिक्षणाचा गंध नाही, अशा या भटकंती करणाऱ्या डोंबारी समाजाची व्यथाच निराळी। उद्याच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरू, दगड उशाला गाळूनी घाम आणि मागू या भाकर नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी। या ओळी शारीरिक कसरती करणाऱ्या डोंबारी समाजाच्या दयनीय अवस्था सांगणाऱ्या। एकीकडे केंद्र व राज्य सरकार शाळाबाह्य मुलामुलींना ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत असतात ना, प्रत्यक्षात वास्तव वेगळंच आहे। 4-5 वर्षाच्या कोवळ्या जीवांना जीव घेण्या कसरती करायला लावून त्यामधून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करण्याचे चित्र आज पुणे शहरात पाहायला मिळाले। या डोंबारी समाज विविध शारीरिक कसरती करून पोटाच्या खळगीसाठी जीव टांगणीला टाकत असल्याचं भयानक वास्तव पाहायला मिळाले। या डोंबाऱ्याचा खेळ पाहण्यासाठी नागरिक, लहान मुले जमली होती। डोंबारी हा शारीरिक कसरतीचा खेळ करून त्यातून मिळणाऱ्या पैशावर जगणारा समाज आहे। या समाजात मुलामुलींना लहान वयातच या शारीरिक कसरतीचे व खेळांचे प्रशिक्षण देण्यात येतं। त्यामध्ये प्रामुख्याने 6 इंचाच्या गोल रिंगातून संपूर्ण शरीर आत बाहेर काढणे, काठीच्या आधाराने दोरीवरून चालणे इत्यादी कसरती केल्या जातात। ऑलिम्पिक खेळाडूंनाही लाजवेल अशा कौशल्यपूर्ण कसरती डोंबारी समाजातील चिमुकल्या मुली सहजपणे करताना दिसतात। कोल्हाट उड्या मारणे, रिंगेमधून शरीर बाहेर काढणे, डोळ्यात सुई पकडणे, दोरीवर हातात बांबू घेऊन चालणे इत्यादी नाना प्रकारचे साहसी खेळ ही डोंबाऱ्याची मुले करतात। पूर्वी डोंबाऱ्याचा खेळ व शारीरिक कसरती पाहण्यासाठी अर्धा गाव जमायचा व खेळ पाहायचा, पण आता हे खेळ पाहण्यासाठी 10-20 नागरिकही नसतात। डोंबाऱ्याचा खेळ संपल्यानंतर पूर्वी 10 ते 20 रुपये व जास्तीत जास्त 50 रुपये द्यायचे, आता तेही मिळत नाही। आता हा खेळ बघणारे डोळेही कमी झाले व देणारे हातही कमी होत आहे, अशी खंत भटकंती करणाऱ्या डोंबाऱ्याने व्यक्त केली आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।